जय बोलो सिद्धांत चक्रवर्ती नेमिचंद्र आचार्य की जय। जय बोलो परम पूज्य चारित्र चक्रवर्ती आदि सम्राट आचार्य शांति सागर जी महाराज की जय। जय बोलो परम पूज्य प्रातः स्मरणीय गुरुदेव समंत भद्रमुनि महाराज की जय। जय बोलो परम पूज्य आचार्य प्रवरेश्वर सुंदर सागर जी महाराज की जय। बोलो परम पूज्य ममलेश्वर गुरु आचार्य सिंधु आचार्य श्री सागर जी महाराज की जय। गोमडसार जीवकांड आपले संमित मार्गाने चालू आहे। त्यामुळे 6 द्रव्याचं वर्णन 7 अधिकाराच्या द्वारे करतात। तर पहिला नाम अधिकार झाला, त्यानंतर उपलक्षण अधिकार झाला, त्यानंतर स्थिती सांगितले की किती काळपर्यंत आहेत 6 द्रव्य। तर 6 द्रव्य 3 काळामध्ये आहेत। 6 द्रव्यांचे अवस्थान सदृश आहे। 3 काळामध्ये अर्थ पर्याय आणि व्यंजन पर्याय ते सगळे मिळून त्यांची स्थिती आहे। अनादि अनंत जे पर्याय सगळ्यामध्ये द्रव्य व्यापून आहे, त्यामुळे ती त्याची स्थिती आहे। ही स्थिती जाणल्यानंतर काय व्हायला पाहिजे? आनंद। तुम्ही मरणार म्हणून भीती, सगळ्यांना भीती असते ना, मी आता मरणार म्हटलं की लगेच डोळ्यातलं पाणी यायला लागतंय, आणखी काय व्हायला लागतं। कारण का असं वाटतं की आता माझा नाश होणार। तर ते सांगितलं या ठिकाणी द्रव्याचं अवस्थान सदृश आहे द्रव्यांचं, म्हणजे जितक्या अनादि अनंत पर्याय त्या सगळ्या पर्यायामध्ये द्रव्य आहेच। कुठे गेलं तर ह्या पर्यायामध्ये आहे, पुढच्या पर्यायामध्ये जाणार, एवढंच फरक होणार ना। काय फरक होणार? देह परिवर्तन होणार। जुन्या घरात नवीन घरात जाताना दुःख होते का? आनंद होते ना। मग तसं इथं आनंद होते, दुःख होते, कारण का शरीरामध्ये एकत्व आहे, शरीरावर प्रेम आहे, राग आहे, त्यामुळं दुःख होत आहे। स्वतः जाताना दुःख होत आहे आणि आपले कोणी नातलग सगळे संबंधी गेले की दुःख होत आहे। त्या सगळ्या संबंधीचे स्वतः विचार असं करतो का? ते पण एक द्रव्य आहे आणि ते द्रव्याचं अवस्थान आहेच। मग कुठे गेलं तर ते द्रव्य आपल्या जवळून गेलं, परंतु ते द्रव्याचा नाश झाला का? आपला वियोग झाला, परंतु दुसरीकडे कुठेतरी त्या जीवाचा संयोग झालेला आहे, त्या जीवाला कुठेतरी स्थान मिळालेलं आहे, त्यामुळे तो जीव आहे। मी नेहमी सांगतो उदाहरण, म्हणजे मला पण तसं प्रयोगात्मक पद्धतीनं की आता परदेशात जातात 5-5 वर्ष येत नाही, मग काय तुम्ही विचार करताय? आहे तिथं, एवढाच विचार करताय ना, आहे तिथं। तसं आपलं कोणाचा वियोग झाला की विचार करत आहे तिथं, स्वर्गात बसले तिथं। काय फरक आहे? फॉरेन मध्ये आणि स्वर्गामध्ये काय फरक आहे? काय फरक नाही। कुठला तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकत तर कॉन्टॅक्ट करू शकत नाही, एवढं फरक आहे। चलो, और विदेश की तो बात कर रहे हो, घर से मुनि बन जाए कभी भाव आता है क्या? अरे मुनि बना, इससे बढ़िया क्या बात है? नहीं जाने दूंगी। फॉरेन जाने देंगे लेकिन मुनि नहीं होने देंगे। चलो, आता 582 नंबर जे गात आहे, पच्चया विंजन पच्चया चावी, वेदानागत बुधा, तावदियं तं हवदिदौवम्, त्याच गातेचं पोषण करतात, दृढ करतात। ह्या गातेमध्ये अर्थ एयतव्यमी, एका द्रव्यामध्ये एक द्रव्य कळते ना आपल्याला, एक द्रव्य पण विकसित होत नाही। आपण म्हणतो मी एकटा आहे, एकत्वाचा भाव भासन होत आहे का? कसं होतं एकत्वाचा भाव भासन?
फक्त मी एकटा आहे म्हणजे सगळं शरीर सहित स्वतःला एकटा बघतो. तर एकटा म्हणजे काय, तर हे शरीर सुद्धा त्यामध्ये नाही, कर्म सुद्धा नाही, फक्त जो चेतन स्वरूपी आहे, ज्ञान दर्शन आदी अनंत गुणांचा पिंड आहे, हे त्याचं एकत्व आहे. आणि हे एकत्व कायम आहे, कुठल्याही पर्यायामध्ये जाऊ देत. जीव कुठल्या रूपानं असणार आहे, म्हणून एक अहम एक को खलु सुद्धा आहे ना, तर त्याचा अर्थ करताना 73 नंबरच्या गाथेमध्ये एकचा अर्थ हा केलाय काय, सदैव विज्ञान घन असल्यामुळे एक आहे. विज्ञान घनत्वात एक. ते कोणत्याही काळामध्ये कुठल्याही पर्यायामध्ये असेल तर जीव कसा असणार आहे, विज्ञान घनच. म्हणजे जे द्रव्याचं स्वरूप आहे ते कधी बदलणार आहे का, नाही बदलणार. ह्याला एकत्व म्हणतात. म्हणून एक द्रव्याचं काय लक्षात घ्यायचं त्या ठिकाणी, हे पूर्ण आपलं द्रव्य जे आहे ते चेतन स्वरूप अखंड एक आहे. मग हे रूप कधी बदलत नाही, त्याची पर्याय बदलत जाईल, परंतु द्रव्याचं जे रूप आहे ते कधीही बदलत नाही. हे त्याचं एकत्व रूप आहे. मनुष्य पर्यायामध्ये असला तरी तसाच असणार आहे, चेतन स्वरूपी. देवामध्ये गेला तरी विज्ञान घन स्वरूप म्हणून विज्ञान घन स्वरूप असणार आहे. कुठे गेला तर तो ज्ञानाचा पिंडच आहे आत्मा म्हणजे. मग तो ज्ञानाचा पिंड सदैव तसाच आहे. म्हणून त्याला काय म्हटलं, हे एकत्व, हे ह्याला एक द्रव्य म्हणायचं. ते अनंत गुणांचं एक अखंड पिंड आहे, ते त्याचं एकत्व आहे आणि ते सदैव आहे तसं. म्हणून एक द्रव्य, त्या एका द्रव्यामध्ये जे अर्थपज्य बोलू नका, जे अर्थपज्य व्यंजनपज्य, जे अर्थपर्याय आणि व्यंजनपर्याय आहेत. मागच्या काय ते सांगितलं होतं, अर्थपर्याय म्हणजे सूक्ष्म, वचन अगोचर आणि एक समयवर्ती. इथं खाली पण त्यांनी टीकेमध्ये तसंच त्याचं हे केलंय, सूक्ष्म अवागोचर अचिरस्थायी अर्थपर्याय. आणि तद विपरीत लक्षण व्यंजनपर्याय. आणि व्यंजनपर्याय कशाला म्हणायचं, स्थूल, वचन गोचर, अरे मनुष्य पर्याय हेच व्यंजन पर्याय आहे. देव पर्याय ही व्यंजन पर्याय आहे, तर ही स्थूल आहे. आणि जी चिरस्थायी आहे ती व्यंजन पर्याय. तर अर्थ पर्याय आणि व्यंजन पर्याय हे दोन्ही आपल्या चालूच आहेत आता सध्या, आणि त्या बदलत राहतात पर्याय त्या द्रव्याच्या. मग त्या ज्या पर्याय आहेत त्या तीन अनागत भूता. मागच्या वेळेला सांगितलं 3 प्रकारचे पर्याय, भूत, वर्तमान आणि भविष्य. तर तावदीयम तम तवम भवति, जेवढ्या त्या पर्याय तेवढं द्रव्य आहे. काय सांगितलं ना, अनादि अनंत पर्याय कसे किती आहेत, अनादि काळापासून सुरू आहे आणि अनंत काळापर्यंत राहणार आहेत. तर जेवढे अनंत पर्याय आहेत तेवढे एक द्रव्य आहे पूर्ण अखंड. जेवढे अनंत गुण आहेत तेवढे एक अखंड द्रव्य आहे. परवा सांगितलं ना त्यांनी काढून ते बोलत स्वाती भागने, बरोबर. तसंच त्यांनी ह्याच्यात काढलं आपलं जे नैदर्पण आहे ना पुस्तक, त्यामध्ये मला नंतर लक्षात आलं वर्णिजीने लिखा है ना, इधर से आड़ी लाइन और उभी लाइन, ऐसे उन्होंने निकाल के मुझे दिखाया था. जे गुण म्हणजे आडवी लाईन आणि पर्याय म्हणजे उभी लाईन. तिर्यक सामान्य आडी लाइन और ऊर्ध्वता सामान्य लंबी लाइन. तो तिर्यक विशेष और ऊर्ध्वता विशेष में तिर्यक सामान्य और ऊर्ध्वता विशेष सामान्य एक व्यापक है. तर जेवढ्या म्हणून हे त्या दिवशी आपण बघितलं होतं, तिर्यक सामान्य, ऊर्ध्वता सामान्य, तिर्यक विशेष, ऊर्ध्वता विशेष. तिर्यक विशेषामध्ये कोण व्यापून आहे, तिर्यक सामान्य, आणि ऊर्ध्वता विशेषामध्ये ऊर्ध्वता. हे दोन्ही पण द्रव्यच आहे. द्रव्याचे 2 भेद केले, सामान्य, तिर्यक सामान्य आणि ऊर्ध्वता सामान्य. आणि त्या सामान्य कशामध्ये व्यापून असतं, विशेषामध्ये. म्हणून तिथं असं घेतलं की आपण एक 6 गुण घेतले, तसं पुद्गलाचे आहेत. एक स्पर्श, रस, गंध, वर्ण, शब्द की पर्याय नाहीये, गुण नाहीये, परंतु एक उदाहरण घेतलं किंवा कुठली पण सांगे आपलं ज्ञान दर्शन सुख वीर्य सम्यक्त्व कुठलं पण आपलं हे गुण घ्या. तर 5 आपण काय घेतले, गुण घेतले. मग आता ह्या गुणांचे काय केले आपण, असं प्रत्येक समयाला पर्याय. हा झाला तिर्यक. हे तिर्यक विशेष झाले एक 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 एक.
आणि ह्या सगळ्यामध्ये व्यापून आहे त्याला काय म्हणायचं, तिर्यक सामान्य. आणि हे कालक्रमाने होणारे पर्याय हे इतकं पण 2 3च लिहिलं होतं ना, 2 3 4 5 हे पण 2 3. हाँ ले ले, वो तो दो एक तरफ ही हुआ, हाँ जब है ना उसकी भी 1 2 3 कर सकते हो। एक एक लेके हाँ इधर एक 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 द्रव है और उसके ऊपर उसकी पर्याय 1 1 2 2 3 3 लिए, पर ये अलग करने के लिए 2 3 लिए थे। हाँ। ये द्रव ये ये वो 30 तक नंबर दिए थे ना उन्होंने, 30 तक नंबर किए थे। हाँ ऐसे 1 2 3 4 5 6 इधर से फिर इधर से 30 पर्यंत नंबर दिले होते त्याने। 30 बरं असं आपण आता लक्ष घेऊ फक्त। 2 3 हाँ? अलग अलग है ना, 2 3 हे गुण घेतले, प्रत्येक वेगवेगळे हे गुण घेतले सुद्धा, आणि ह्या सगळ्या गुणामध्ये एकाच वेळा द्रव्य व्यापून आहे आणि त्याचे जे कालक्रमाने होणारे पर्याय आहेत त्याला म्हणायचं ऊर्ध्वता विशेष. हे वर 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 गेले ना, ते म्हणायचं ऊर्ध्वता विशेष. पण ती एका समयातल्या सगळ्या गुणांची पर्याय हा खालची हा एकाच पर्याय नाही नाही एका पर्यायाने, हा म्हणजे एका वेळेला असणारे गुण. हा तेच की हा द्रव्याचे एक पर्याय आहे, त्याने खाली गुण आहे, त्यातले त्यावेळेस ते द्रव्य करतात. पद्मसिद्ध्याला पण ठेवलं तर त्याच्यात, नाही तरी पण असं हे बघा ते पुस्तक, ते बॅग निळी बॅग ते नाही तसं असं मध्ये ठेवलं आडवं, दोन्ही इकडच्या आणि इकडच्या पुस्तकात. छोटी पुस्तक है। हा मोठी बॅग. आडवं ते तिर्यक सामान्य आहे का मग? हा असं घ्यायचं आणि हे असं ऊर्ध्वता विशेष घेतलं, आणि ह्याच्यामध्ये व्यापून आहे त्याला म्हणायचं तिर्यक सामान्य. द्रव्य जे आहे ते सामान्य विशेषात्मक आहे, म्हणजे वस्तू पूर्ण द्रव्य सामान्य विशेषात्मक आहे, आणि द्रव्याला सामान्य म्हटलंय आणि विशेषामध्ये गुणपर्याय घेतले. वस्तू जे आहे ती सामान्य विशेषात्मक आहे, प्रमाणाचा विषय जे आहे ते सामान्य विशेषात्मक आहे, आणि त्यातलं सामान्य जे आहे ना त्याचे 2 भेद केले, द्रव्य ऊर्ध्वता सामान्य तिर्यक सामान्य, आणि ह्याला द्रव्य म्हटलं तिथं, त्या सामान्यालाच काय म्हटले, द्रव्य म्हटले, आणि गुणपर्यायाला विशेष म्हटलं, दोन्हीला पण गुण पण विशेष आणि पर्याय पण विशेष घेतले, तिर्यक विशेष. त्या दिवशी लिहिलं तुम्ही नव्हतं, त्या दिवशी सामान्य विशेष सांगितलं शोभगाती होता ना. हा समय या क्रमक्रमाने होणार आहेत ना, पहिल्या 2ऱ्या 3ऱ्या 4थ्या 5व्या 6व्या समयात होणारे पर्याय झाले. मग एका समयात असणार ते तिर्यक सामान्य विशेष, आणि जे त्याच्यात आहे वेगवेगळं तिर्यक सामान्य, हे एक एक तिर्यक विशेष झालं. हा. आणि ह्याच्यामध्ये जे व्यापून आहे ते द्रव्य, त्याला सामान्य म्हटलं. द्रव्याचे 2 भेद केले तर तिर्यक सामान्य आणि ऊर्ध्वता सामान्य. जे आपण सगळं मिळून कसं असतंय, द्रव्य आणि वस्तू, इथं काय केलं, वस्तू जी आहे ती द्रव्य गुण अर्थ म्हणा, वस्तू म्हणा, द्रव्य गुण पर्यायात्मक आहे. मग द्रव्यामध्ये फक्त सामान्य घेतलं आणि गुणपर्याय म्हणजे विशेष. सहभागी विशेष हा आणि क्रमभावी विशेष. विशेषाचे 2 भेद, सहभावी विशेष आणि क्रमभावी विशेष. हे सगळे सहभावी विशेष आहे आणि क्रमभावी विशेष आहे, हे ओळीनं होणार आहे, आणि सगळं मिळून एक अखंड द्रव्य आहे. हे सगळं मिळून अखंड द्रव्य. इधर आहे, इधर साइड. उन्होंने इधर से 6 दिए, इधर 6 दिए, 1 2 3 4 5 ऐसे 6 7 8 9 10 ऐसे.
लेकिन मेरा कहना था कि ऐसे समझाने के लिए आसानी से कैसे समझा सके हाँ वैसे करो। 6 ऐसे दे 7 8 9 और 10 यहाँ 11 12 13 14 और 15 16 17 18 19 और 20 ये 4 हो गए ना अभी 2 6 किए 21 22 23 24 25 26 27 28 29 30 हाँ यहाँ पर ऐसा दिया उन्होंने अभी बना यहाँ पर दिया क ये ख ये ग घ और च और छ ये गुण लेंगे क ख ग घ च छ इसको गुण लेंगे फिर इसकी ये सबकी 5 पर्याय लेंगे ऐसे ये गुण 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 घेतले हे तेच माझ्या डोक्यात येणं झालं होतं ते आता बरोबर लक्षात आलं एक क ख ग घ हे गुण झाले आणि या गुणांच्या पर्याय घेतले 5 ही क गुणाची ही 1 2 3 4 5 नंबरची पर्याय जे संपूर्ण पर्याय समजेल अनागत अतीत आणि अनागत सगळ्या पर्यायाचा अनादी काळापासून अनंत काळापर्यंत अशा पर्यायाचा शृंखला क पर्यायाची असेच ग ख पर्याय घ ख गुणाची पण हे पर्याय झाल्या ओळीनं असे ग घ च झ ह्याला गुण म्हणायचं आणि त्याचे हे पर्याय घ्यायचे आणि सगळे मिळून अखंड द्रव्य द्रव्यात काय सांगितलं अतीत अनागत भूदा तावद्यम तम दवम भवती द्रव्य केवढं तर त्याच्या अतीत काळात झालेल्या आणि भूतकाळामध्ये भविष्य काळामध्ये होणाऱ्या आणि वर्तमान काळातली पण घ्यायची एवढंच द्रव्य आहे त्याला सोडून द्रव्य नाही पर्यायांचा समुदाय आणि त्या पर्याय गुणाचे होतात गुणांचे होतात म्हणून गुण पण आले ना त्याच्यामध्ये प्रत्येक याच्यामध्ये तर गुणांच्या आणि पर्यायांच्या समूहाला काय म्हटलं त्या ठिकाणी द्रव्य म्हणतात नाहीतर पण खूप सुंदर सांगितलं त्यांनी सगळं लक्षात राहत नाही तो त्यांनी जे द्रव्य नावाचं काय आहे दाखवण्याचा प्रयत्न केलाय द्रव्य म्हणजे काय आपण द्रव्य फक्त तोंडाने म्हणतो परंतु ते द्रव्य म्हणजे काय हे आपल्या ज्ञानात यायला पाहिजे तर खरं आपण ते द्रव्याला ओळखलं गुण म्हणजे काय हे आपल्या ज्ञानामध्ये यायला पाहिजे कारण त्याचं अस्तित्व आहे ना तर त्या अस्तित्वाला आपण त्या रूपाने जाणतो का द्रव्याचं द्रव्य रूपानं पर्याय जे आहेत त्यालाच पूर्ण एक वर्तमान पर्याय जे आहेत त्यालाच पूर्ण द्रव्य मानून टाकले आता आपली मनुष्य पर्याय ना ते कुणाची आहे ते कधी शोधलं का आपण कुणाचे चालू आहे मनुष्य पर्याय आठ हे जीव नावाचं द्रव्य आहे आणि ते जीव नावाचं द्रव्य कसं आहे अनंत गुणांचा अखंड पिंड आहे आणि त्याच्या भूतकाळामध्ये पण अनंत पर्याय झाले पुढे पण भविष्य काळामध्ये अनंत पर्याय होणार आहे आणि हे सगळं म्हणून एक द्रव्य आहे अखंड द्रव्य आणि गुणांना पण ओळखत नाही पण आणि द्रव्याला पण ओळखत नाही ही जी स्थूल दिसणारी जी व्यंजन पर्याय किंवा द्रव्य पर्याय आहे यालाच पूर्ण द्रव्य मानून बसलोय म्हणूनच प्रवचनसांमध्ये त्यांनी सांगितलं पज्जय मूढा ही परसमय आहे जो पर्याय मूढ आहे त्याला परस म्हणजे पर्यायाला पण जाणत नाही द्रव्याला पण जाणत नाही वास्तविक आपण पर्याय कशी आहे नष्ट होणार आहे ना क्षणभंगूर आहे मला क्षणभंगूर जाणतो का नाही आमचे पर्याय अशीच राहणार आहे दुसरे गेले आपण कुठं जाणार आहे आपले पर्याय नष्ट किंवा प्रत्येक समयाला पर्याय आपली नष्ट होत आहे इकडे तर कुठं लक्ष आहे आपलं पाठीमागचे पर्याय आहे का आता नाही त्या त्या काळामध्ये द्रव्य त्या पर्याय रूपानं परिणमतं परंतु आम्ही काय करतो भूतकाळातल्या पर्याय रूपानं आता त्या व्यक्तीला बघतो किंवा आज जो व्यक्ती आहे त्याला भविष्य काळातले पर्याय जे आहेत त्या रूपानं पण जाणत नाही किंवा त्याची कल्पना करत बसतो म्हणून हे सगळं लक्षात यायला पाहिजे आपल्याला की द्रव्य म्हणजे काय आहे तर पूर्ण द्रव्य गुणपर्यंतचा एक अखंड पिंड म्हणजे द्रव्य आहे म्हणजे सामान्य विशेषात्मक एक वस्तू आहे
आणि त्या सामान्य विशेषात्मक वस्तूमध्ये सामान्य आहे ते कधी नष्ट होणार नाही. विशेष जे आहे ते दोन प्रकार सांगितले, एक गुण आणि पर्याय. गुण हे सहभावी विशेष, म्हणजे एका वेळेला सगळे हे क ख ग घ च छ ज एका वेळेला आहेत, परंतु हे सगळे एका वेळेला नाही आहेत. त्याला म्हणायचं सहभावी विशेष. गुणाला काय म्हणायचं? सहभावी, एका वेळेला असणार, हे कायम एका वेळेत असणार. आणि हे सगळे क्रमाक्रमाने, एक पर्याय त्याला दुसरी पर्याय का नाही, दुसऱ्या त्याला तिसऱ्या का नाही, हे क्रमाक्रमाने होणारे विशेष. हे सुद्धा 6, 7, 8, 9, 10 हे जे नाव हे दिलं नंबर, पण हे सुद्धा एका वेळेला होणारे नाही. 1 आणि 6 एका वेळेला आहेत, परंतु हे वेगवेगळ्या गुणांचे पर्याय. 1, 6, 11, 16, 21, 26 ह्या सगळ्या गुणांचे हे एका वेळेला होणारे पर्याय, परंतु त्या भिन्न भिन्नच आहे सगळे पर्याय, म्हणजे प्रत्येक गुणांची भिन्न भिन्न पर्याय. आणि तर पहिल्या हे झाल्यानंतर हे होणार, विक्रमण होणार. मग ज्याला ही पर्याय झाली तर ही पर्याय आहे का नाही, ही भूत झाली, ही वर्तमान झाली पर्याय, ही भविष्य होती, ही काय झाली आता वर्तमान झाली. आता हे पुन्हा वर्तमान पर्याय काय होणार, पुढच्या समयामध्ये भूत होणार आणि भविष्य पर्याय वर्तमान होणार. अशा प्रकारे प्रत्येक समयाला पर्यायांचा क्रम चालू आहे. तर या सगळ्या मिळून हे पूर्ण एक तीस जे लिहिलं ना, पूर्ण अखंड मिळून एक द्रव्य आहे, एक वस्तू आहे, एक अर्थ आहे. तर ते सांगतात त्याने अतीत आणि अनागत काळातल्या सगळ्या पर्याय आणि वर्तमान काळातले पर्याय मिळून हे ते द्रव्य आहे. द्रव्य केवढं असं विचारलं तर केवढं द्रव्य आहे, तर जेवढ्या भूतकाळातल्या गुणांच्या आणि द्रव्याचे पर्याय आहेत, वर्तमानातले आहे आणि भविष्यकाळातल्या सगळ्या पर्यायांचे समूह मिळून एक द्रव्य आहे. ते कानंद्याचं पुस्तक आहे ना, जैन सिद्धांत. त्याच्यामध्ये असे गोल गोल काढले, असं द्रव्य माळ काढलं, माळ त्याने माळेवर समजावून सांगतात. ती माळ असते ना मण्यांची, तर ते मोती काढले, त्याच्यामध्ये एक दोरा काढला. त्या सगळ्या मोतीमध्ये मोती म्हणजे एक पर्याय, आणि त्याचे जे सफेदपणा जो आहे तो त्याचा गुण आहे, आणि ते पूर्ण एक माळ जे आहे ते एक अखंड द्रव्य आहे. माळ असते ना, मोती असतात, मग मोती एका वेळेला एकच असतो ना, दुसरा मोती असतो, एक मोती येतो दुसरा मोती आहे का, मग तो एक मोती झाला दुसरा मोती येतो, दुसरा झाला तिसरा मोती येतो, परंतु त्या सगळ्यामध्ये सफेदपणा जो आहे तो गुण व्यापक आहे, म्हणजे सगळ्यामध्ये सफेदपणा आहे. आणि दोरा ध्रुव आहे, आणि ते सगळे पूर्ण एक माळ मिळून एक अखंड द्रव्य आहे. इसमें मतलब ये कह सकते हैं क्या कि गुण और पर्याय से भिन्न द्रव्य कोई वस्तु नहीं है? अब वही द्रव्य शब्द दो उसके दो बच्चे, एक सामान्य केवल कोई भी द्रव्य कहा है इसमें प्रवचन सार में, ये सामान्य जो है एक सामान्य उद्भवता सामान्य, इसको द्रव्य कहा, और गुण और पर्याय को विशेष कहा, और ये सामान्य विशेष दोनों मिल करके जो है उसको भी द्रव्य कह देते हैं, या वस्तु कहो या पदार्थ कहो या अर्थ कहो उसको। ये केवल सामान्य जिसको कहा वो अंश हो गए, केवल अंशी नहीं है, ये द्रव्य गुण पर्याय इन तीनों मिला करके अंशी हो गए। जैसे घर है, ईंट चूना लोखंड आदि मिलकर एक घर बना है। ईंट चूना लोखंड के अलावा भी घर कोई अलग घर शब्द कोई वस्तु है क्या? कथनचित भेद है, कथनचित अभेद है। कैसे कथनचित? एक एक गुण मतलब द्रव्य क्या नहीं, तो उससे गुण से कथनचित भिन्न हो गए कि नहीं द्रव्य, और कथनचित पर्याय जो है उससे भिन्न भेद भी है और अभेद भी। ये दो मैं क्या बोल रही हूँ, द्रव्य शब्द मतलब अब दो अपेक्षा समझना है यहाँ पर। जब द्रव्य गुण पर्यात्मक वस्तु ऐसा जब कहा तो एक पूर्ण का वाचक नहीं है, एक केवल अंश का वाचक है, सामान्य, और गुण पर्याय विशेष का वाचक है। और ये सामान्य विशेषात्मक वस्तु होती है, पूर्ण वस्तु जो है पूरी धर्मी अंशी कहो, ये कौन वस्तु है, तो ये वस्तु कितनी है, तो पूरे द्रव्य गुण पर्यात्मक है। तो जो सामान्य और विशेष दोनों को मिलाकर ये प्रमाण का विषय होगी धर्मी, ये सकला देश प्रमाण जो है इसको विषय करेगा।
और जो नहीं है वो इसको विषय करेंगे द्रव्यार्थिक नहीं, द्रव्य को, सामान्य को, और पर्यार्थिक नहीं, गुण और पर्याय को विशेष करेंगे। हाँ, और ये दोनों मिला करके वस्तु है। तो ये द्रव्य शब्द केवल सामान्य वाच्य है, और यहाँ इसको भी कभी द्रव्य कह देते हैं, तो ये धर्मी का वाच्य सामान्य है। वाच्य तो ये हुआ कितने सारे द्रव्य हैं, उनमें द्रव्यपना सब में सामान्य 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 द्रव्यपना है, वो तो ठीक हो गया। पर एक द्रव्य में एक द्रव्य जो है गुण पर्याय से हटा के कोई अलग वस्तु है क्या? मान लीजिए ये कोई बॉक्स है, इसमें गुण भी है पर्याय भी है, तो ये बॉक्स अब मोती और दोरे को छोड़ करके माला है क्या? नहीं। आप कुछ नहीं है। माला और दोहरा- मोती तो एक एक अलग हो गए, दोरा भी अलग हो गया, और सबको मिला करके एक माला कहेंगे हाँ, ना। ठीक है, वही मैं तो कह रहा हूँ। ऐसा तो भेद है ना वही उससे। मैं कह रहा हूँ। मोती से माला अलग है मोती और दोरे से माला अलग है, हाँ, वो तो एक एक अंश हो गए, हम्म। और सब पूरे अंश को मिला करके एक अंश हो और गया। द्रव्य नहीं, दोहरे और मोती के अलावा माला नाम की कोई वस्तु नहीं है। कथनचित कहो, कथन पूर्ण सर्वथा नहीं कह सकते। द्रव्य जो है एक प्रदेशात्मक भी लेते हैं उसको, द्रव्य को। प्रदेश है तो किसी वस्तु के प्रदेश है, तो वो वस्तु के गुण- प्रदेश होते हैं गुण ना। और पर्याय के प्रदेश है। उन प्रदेशों में गुण और पर्याय हाँ, हाँ, व्याप्त है। हाँ, द्रव्य के जो प्रदेश हैं उन प्रदेशों में द्रव्य जो है एक अखंड प्रदेशात्मक वस्तु है, और वो सब प्रदेश जो है वो गुणात्मक है, और वो गुणों की और उस द्रव्य की दोनों की भी क्या होती है? पर्याय होती है, परिणमन होता है। जीव संख्यात प्रदेशी है, हाँ और ये जो गुण है उसके हाँ उन्हीं में है, हाँ। और उन्हीं के पर्याय है। हाँ। गुणों के भी पर्याय है और गुण की पर्याय, द्रव्य की पर्याय। द्रव्य की भी पर्याय है और गुण की भी पर्याय। द्रव्य की पर्याय होगी वो उसका आकार विशेष ले लो, द्रव्य की पर्याय, और गुण की पर्याय जो है वो एक एक गुण की अपने जो उसका जो स्वभाव से अनुसार वो परिणमन होगा। द्रव्य ही गुणों की पर्याय रूप से भी द्रव्य परिणमित होगा, हाँ, और द्रव्य के पर्याय रूप से भी द्रव्य परिणमित होगा। ठीक है। गुण परिणमित नहीं होते, हाँ। परिणमित द्रव्य होता है। किस रूप परिणमित होता है? गुण की पर्याय रूप से। जैसे परमाणु है, उन परमाणु का मिलकर के आम बना, तो वो जो आम है वही खट्टा होगा, वही मीठा होगा, वही हरा होगा, वही पीला होगा। उस परमाणु के तो रंग बदलेंगे ना। तो गुण रूप से कौन परिणमन करता है, और इसे द्रव्य पर्याय रूप से भी कौन परिणमन करता है? तो द्रव्य ही परिणमन करता है। मतलब वस्तु, जो वस्तु है वही द्रव्य के पर्याय रूप से भी परिणमन करते हैं, और वही गुणों के पर्याय रूप से परिणमन करते हैं। गुण परिणमन नहीं करते हैं। मतलब उस द्रव्य का रंग बदल गया, तो उसके वर्ण गुण की वो विकार हो गया, लेकिन उस रूप से कौन हुआ? वो द्रव्य ही हुआ ना। जैसे मुझे सम्यक्त तो हुआ, तो मेरी जो श्रद्धा गुण थी, उस श्रद्धा गुण के मिथ्यात्व परिणमन रूप से मैंने सम्यक्त रूप से परिणमन किया। तो किसने किया? मैंने किया ना, जीव ने किया ना। वहाँ पर श्रद्धा गुण तो अलग से नहीं है। गुणों के समरूप द्रव्य ही परिणमन किया। हाँ आम है, हाँ खट्टा, जो भी उसके 5-4 गुण स्पर्शस गंध हाँ है, हाँ उस रूप से वो द्रव्य आम ही परिणमित हुआ। हाँ। और जब आप द्रव्य को पकड़ना जानेंगे ना, तो अपने जीव को जानना बहुत सरल होगा। हम जीव को क्यों नहीं जानते? क्योंकि एक द्रव्य अपने को दृष्टि में नहीं आता है, द्रव्य क्या चीज है। हाँ? एकाच वेळेस द्रव्य गुणरूपाने परिणत व्हायला लागले, आणि एकाच समयामध्ये द्रव्य पर्याय रूपाने बी परिणत व्हायला लागले. कोणाला पण? द्रव्य गुणरूपाने परिणमत व्हायला लागले एकाच समयामध्ये. हा, द्रव्य पर्याय आणि गुण पर्याय असं म्हणतात. वस्तू जी आहे ती द्रव्य पर्याय रूपाने पण परिणमते आणि गुण पर्याय रूपाने एकाच वेळेला परिणमते. मग द्रव्यच परिणमते हे सांगत होतं. म्हणून सांगितलं की द्रव्य शब्दामुळे घोटाळा होत आहे. एक द्रव्य ह्याच्यासाठी वापरलं आणि एक द्रव्य ह्याच्यासाठी वापरलं. मग हे द्रव्य जे आहे हे द्रव्यच ह्या द्रव्य पर्याय रूपाने पण परिणमते आणि गुण पर्याय रूपाने पण परिणमते हे सांगितलं. धर्मी जो आहे तो त्या गुणांच्या पर्याय रूपाने परिणमतो. सम्यक श्रद्धा गुणाची समूह करणे, हां त्यात विभाग करणे. हां मग
मग जीवच त्या मिथ्यात्व गुणाचा त्याग करून सम्यक तो गुण रूपाने परिणमला ना. कोण परिणमलं? म्हणजे गुणांचं परिणाम द्रव्य जे आहे ते गुणात्मकच आहे. आणि म्हणून म्हणजे आपलं जी गाथा आहे ना, दवम सुरुवात 93 नंबरची गाथा, आत्तो खलु दवमो दव्वाने गुणपगाने भणिदाने. आत्तो खलु दवमो, अर्थ म्हणजे पदार्थ तो कसा आहे? द्रव्यमय आहे. द्रव्यमय म्हणजे हे सामान्य घ्यायचं. आणि जे द्रव्य आहे ते गुणपगाने, ते द्रव्य जे आहे ते गुणात्मक सांगितलेलं आहे. आणि पज्जाय तेही गुणपज्जाय, ते म्हणजे त्या गुणांची पण आणि द्रव्याची पण काय होते? पर्याय होते. आणि म्हणून पज्जय मोडा ही परसमय, जो केवळ पर्यायालाच पूर्ण वस्तू म्हणून बसतो तो काय आहे? परसमय, मिथ्या दृष्टी. त्याला द्रव्य ही दृष्टीतच येत नाही, जे सामान्यात्मक आहे ते. त्यामुळं जो पर्यायालाच वस्तू मानतो तो मिथ्या दृष्टी होतो. गुणांचं परिणाम आणि पर्यायाचं परिणाम. पर्याय परिणामच नाही, द्रव्यच परिणामत. परिणाम कोण करतं? द्रव्यच परिणाम. आपला जीव द्रव्य पूर्ण सगळ्या प्रदेशामध्ये गुण व्याप्त आहे. मग त्या एक एक गुणाचा परिणाम प्रत्येक समाला चालू आहे. मग त्या रूपाने कोण परिणामतंय? द्रव्यच परिणाम. त्या गुण पर्याय रूपाने पण द्रव्यच परिणामतं. आणि पूर्ण द्रव्य एक अखंड पर्याय आहे, द्रव्य पर्याय, त्या रूपाने पण द्रव्यच परिणाम. 105 नंबरची गाथा आहे. या विद्यासागर महाराजांची पाठ द्यायची ना, विद्यासागर महाराजांची चर्चा केली. तो मला त्याचे गुण परिणाम करता नाही. तो मैंने उलटा प्रश्न किया तो मैंने का द्रव्य परिणाम करता तो गुण भी उसके साथ परिणाम हुआ है ना गुणों का. गुणों को छोड़कर तो द्रव्य अलग नहीं है. तो गुणों का परिणाम द्रव्य का परिणाम तो गुणों का भी परिणाम. सर्वथा पहिली पाठ नाही. म्हणजे गुण वेगळं द्रव्यावर सुद्धा परिणाम नाही. द्रव्य त्या गुणरूपानं पहिल्यांदा त्या गुणांच्या वेगळ्या पर्याय रूपाने त्या दुसऱ्या पर्याय रूपाने. आंबा वेगळा होता तो पिवळा झाला, आंबा आंबट होता तो गोड झाला. तर तिथं अनेक द्रव्यांची मोठी स्कंद पर्याय आहे. पण त्यामध्ये प्रत्येक परमाणू आहेत ना, ते सगळेच परमाणू ते पिवळ्या रूपाने परिणमले म्हणून तुम्हाला आंबा पिवळा दिसला ना. ते सगळेच परमाणू आंबट रूपाने होते ते आता गोड रूपाने झाले. तुम्हाला आपल्या काय दिसतं? आंबा गोड दिसतो. तर त्या 105 नंबरच्या गाथेमध्ये हे शब्द आहेत. दवम परिणाम, द्रव्य परिणाम. एका गुणाला सोडून दुसऱ्या गुणरूपाने कोण परिणामतं? द्रव्य परिणाम. ते गाथेतून मला सांगत होते ते बरोबर आहे तुमचं. पण असं पण आहे की नाही, म्हणजे गुणाचे पर्याय होते मग गुण परिणामच नाही का? गुण कधी इतकं बसणार का खूपच? द्रव्य परिणाम केल्यावर गुण पण परिणाम करते असं ते छान झालं. त्यांनी हसून हसून झालं चर्चा विनोदामध्ये. 582 583 नंबरची गाथा आहे. आगासं वज्जिता सौवेदो गम्यचेव नत्ति बहिं वावी धम्मा अवठिदा अचलिदा नित्या आगासं वज्जिता स्थित्याधिकार संपला 2 गाथेमध्ये. आता अस्तित्वाचं क्षेत्र, अस्तित्वाचा काळ झाला. किती काळ राहतं ते द्रव्य. आता अस्तित्वाचं क्षेत्र सांगतात की किती त्याचं अस्तित्व किती क्षेत्रामध्ये आहे, किती क्षेत्रामध्ये राहतं ते सांगतात. आगासं वज्जिता, आकाशाला सोडून, सौवेदो गम्यचेव नत्ति बहिं,
आकाश द्रव्य सोडलं की बाकी सगळी द्रव्य कुठे आहे? लोकाकाशामध्येच आहे. आपण जे लोकाकाश काढतो ते पूर्ण लोकाकाशामध्येच काय धर्मद्रव्य आहे, अधर्मद्रव्य व्यापून आहे. काळद्रव्य एकेका आकाशाच्या लोकाकाशाच्या एकेका प्रदेशात एक कालाणू आहे आणि जीव आणि सूर्य पण लोकाकाशामध्येच आहे. तर सगळे द्रव्य लोकामध्येच आहेत. मी त्यांचं अस्तित्वाचं क्षेत्र सांगितलं ना, ती बहीण त्या लोकाच्या बाहेर नाही. आणि धर्माधर्म लोकामध्ये आहेत, पण कसे आहेत? तर सांगितलं वावी व्यापक. आधार जो आहे तो 3 प्रकारचा सांगितलं. एक औपश्लेषिक, एक वैश्विक आणि एक अभिव्यापक. औपश्लेषिक, वैश्विक आणि अभिव्यापक असे 3 प्रकारचे आधार आहेत. आता 6 द्रव्य लोकांमध्ये आहेत, बरोबर आहे. तर हा धर्मद्रव्य कसं आहे त्या आधारामध्ये? त्याचा आधार कोण आहे? लोक आहे. तर औपश्लेषिक आधार म्हणजे कसा की त्याचा संपर्क आहे. जसं आता मी पाटावर बसले, पाठ माझा आधार झाला ना, पूर्ण पाटावर बसले का माझा हा कुठला भाग वर आहे ना, त्याचा काय करायचं? आपला स्लेस झालेला पाटाला मी चिकटून बसलेली, मी चटईवर झोपले, तर मी चटईवर बसले. हा जो आधार आहे त्याला म्हणायचा औपश्लेषिक आधार. म्हणजे पूर्ण त्या भागाला स्पर्श केलेला नसणार आहे, परंतु त्याचा संश्लेषण झालेला आहे, संबंध झालेला आहे. म्हणजे त्याला काय म्हटलं? औपश्लेषिक आधार. दुसरा आहे, ऐकत नाही का? सगळ्यांना ऐकत आहे? वैश्विक. वैश्विक आधार म्हणजे सामान्य आपण तुम्ही कुठे राहता? जे फलटणमध्ये राहतो, फलटणच्या ठिकाणी एका भागात राहत आहे ना, तर तो म्हणजे काय? फलटणमध्ये राहतो, त्याला म्हणतो वैश्विक आधार. आणि अभिव्यापक. अभिव्यापक म्हणजे त्या पूर्ण भागामध्ये ते वस्तू व्यापून असणार. जसं तिळामध्ये तेल आहे. दुसरं वैश्विक आधार म्हणजे त्या संबंधित, म्हणजे त्याला आता जसं म्हटलं की मी गावात राहते, गावाच्या सगळ्या भागात व्यापून राहतो का, तर त्याला पूर्ण स्पर्श झालायचा नाही, तर त्या संबंधित त्याला म्हणतो वैश्विक. म्हणजे त्या गावात आम्ही राहतो म्हणून त्याला वैश्विक आधार म्हणतो. पूर्ण गावात आपण राहतो का? नाही. आणि जर कसं करायचं? चटईवर मी आहे नंतर त्याचा संबंध झालेला आहे, तर त्याचा पूर्ण गावाचा संबंध झालेला नाही, त्याला वैश्विक आधार म्हणतो. आणि दुसरा अभिव्यापक आधार म्हणजे तिळामध्ये तेल आहे. तिळामध्ये तेल आहे. तेल कुठं आहे? तिळाच्या कुठल्या भागात आहे? पूर्ण भागात व्यापून. आज्ञामध्ये ज्ञान आहे, तर अज्ञान कुठं आहे? आज्ञाच्या सर्व भागात व्यापून. त्याला म्हणायचं अभिव्यापक आधार. अभिव्यापक आधार. तसं इथे सांगतात की धर्म अधर्मद्रव्य लोकांमध्ये आहे, तर लोकांच्या कुठल्या भागामध्ये आहे? पूर्ण अभिव्यापक, पूर्ण भागामध्ये व्यापक. तर धर्माधर्म हे लोकाकाशामध्ये, त्याचा लोकाकाश हे त्याचा अभिव्यापक आधार झाला पूर्ण. परंतु जीव आणि पुद्गल हे सगळ्या भागामध्ये, एक जीव पूर्ण भागामध्ये नाही, मग तो वैश्विक आधार होणार. जीव लोकांमध्ये आहे, अवैश्विक आधार होणार. आणि धर्माधर्म लोकांमध्ये म्हटलं तर तो अभिव्यापक. हा एक एकच भागात आहे ना.
तेच काही घटवलं नाही त्याने, तेवढं सांगितलं अभिव्यापकचं फक्त घटवलंय की धर्म द्रव्य जे आहे ते व्यापक आधार आहे त्याचे, अभिव्यापक आधार आहे. आणि कसे धर्म अवस्थित आहे. सारखं ते इकडनं तिकडनं प्रदेश पण त्यांचे बदलत नाही, अवस्थित आहे, आचरित. आणि कसे आहे तिथं राहून सुद्धा ते त्याच्या जीवाच्या प्रदेशांचं परिस्पंदन होते. तसं काय धर्माधर्म द्रव्याचं परिस्पंदन होते का? नाही. म्हणजे कसे आहेत? अचलित. धर्माधर्म द्रव्य अवस्थित आहेत, म्हणजे एक जागा सोडून दुसऱ्या जागेकडे जात नाही, तिथं अवस्थित आहे. आणि तिथं एका ठिकाणी राहून सुद्धा त्यांचे प्रदेश कसे आहेत? अचलित आहेत, म्हणजे चलनमान होत नाही किंवा त्याच्यामुळे हलनचलन होत नाही. आणि कसे आहेत? धर्माधर्म नित्य, नित्य आहे. नित्य अवस्थिताने रूपाने, नित्य अवस्थिताने अवस्थित आहे असं मी सांगते. नित्य काळाच्या पेक्षा घ्यायचं, म्हणजे टिकणारा. अवस्थित म्हणजे त्याचे प्रदेश जे आहे ते एक गमन करत नाही, अवस्थित आहे. आणि एका ठिकाणी राहून सुद्धा चलन असं होऊ शकतं ना, असं कंपन होऊ शकते, ते कंपन पण होत नाही, म्हणून आश्चर्य आहे. करावं लागेल.